नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण आज चाललो आहे दादरला, शिवाजी पार्कात. तसं आपलं थोडंसं काम आहे लोअर परेलला. ते काम झाल्यानंतर आपण शिवाजी पार्कात जाणार आहोत. शिवाजी पार्कात जायचं असं काय काम नाही आहे, बस फक्त एक राऊंड मारून यायचं आहे. खूप दिवस हिमालयनला बाहेर नव्हतं काढलं. ॲक्सेस आणि बुलेटवरतीच राईड होत होती. एक घरून जेम घर, कुठे दुसरीकडे जायचं असेल तर ॲक्सेस किंवा बुलेटच यूज होत होती. सो आज इंटेन्शनली मी हिमालयन काढली आहे. सो थोडीशी गरम पण होईल, थोडीशी चालेल पण. 2 हफ्त्यांहून जास्त झालेली कवरमध्येच होती बाईक. सो कधी कधी काय होतं, जेव्हा तुम्ही गाडी कवरमध्ये ठेवता, गाडीचं वेट एवढं आहे की टायरमधली हवा कमी होते. सो ॲटलिस्ट 2 हफ्त्यातनं एकदा तरी तुम्हाला बाईक राईड करायची आहे, कारण का बॅटरी पण चार्ज होते आणि सर्व वेल मेंटेन राहतात. आता तसं बघायला गेलं तर हिमालयनला पण फॉग लाईट वगैरे नाही आहेत, कारण का सेम मेथड. संध्याकाळनंतर आपल्याला राईड करायचीच नाही आहे. सो जरी पण इच्छाशक्ती असेल तरी पण बाईक साथ नाही देणार, कारण का सफिशियंट लाईट नाही आहे. एवढी लाईट आहे की इमर्जन्सीमध्ये 100+ किलोमीटर राईड होऊ शकते, एवढी विजिबिलिटी आहे. बट इंटेन्शनली फॉग लाईट लावल्या नाही आहेत, कारण का 7:30 नंतर राईड करायची जी पद्धत आहे ती आम्ही घालूनच नाही घेतली. त्यामुळे ना हिमालयनवरती ना बुलेटवरती तुम्हाला फॉग लाईट्स दिसतील. ऑफकोर्स जेव्हा अदर स्टेट्समध्ये जाऊ आणि काही अंदाज नसेल तिकडचा, तेव्हा फॉग लाईट लावायला लागतील, काही दुसरा पर्याय नाही आहे. असं पोचायचं होतं मला आता 5 मिनटामध्ये, पण लेट झाला. कारण का जेव्हा बाईक तुमची कवरमध्ये असते तेव्हा तुम्हाला सोपास्कार सगळे बघायला लागतात. कवरमधनं काढा, मग गाडी बघा सगळं व्यवस्थित आहे ना, काही पडून नाही ना, खाली पडलं नाही आहे ना. कारण मांजरी वगैरे गाडीवरती जातात, लहान मुलं खेळत असतात. तुझा हात लावून काय कदाचित पडला कुठचा रब्बर किंवा काय बुश वगैरे. सो ते फक्त एकदा चेक करायला लागतं. गाडी कोल्ड स्टार्ट करायला लागते, कवर व्यवस्थित ठेवायला लागतं. सो खाली उतरल्यावरती एक 5-1 मिनटाची ड्रिल असते. ते केल्यानंतरच तुम्हाला निघायचं आहे. लेफ्टला MD कॉलेज आहे. माझं कॉलेज जरी सिद्धार्थ असलं तरी पण मी 11th असताना या कॉलेजला खूप वेळ आलेलो आहे. रिझन विचारून. ओके, सो आपण पोचलेलो आहोत आपण आपल्या डेस्टिनेशनला. एक 1 hour 20 मिनिट्सने भेटूया पार्कात जाताना. सो आपण इथे थांबूया ब्लॉग आता. हा काम झालं माझं की आपण परत भेटू सेम सेटअपमध्ये. ओके, सो आपलं काम झालेलं आहे आणि आपण निघतोय आता पार्कासाठी. 10 मिनटं लागतील पोचायला, 10 ते 15 मिनटं. जो रोड जवळचा आहे तिकडे आता ट्रॅफिक असेल, सो थोडंसं फिरूनच जावं लागेल. मला जर कोणी विचारलं की गिरगाव सोडून तुला कुठे राहावं असं वाटेल साऊथ मुंबईत, तर ते म्हणजे शिवाजी पार्क, नो डाऊट. सो शिवाजी पार्काजवळ आपली सर्वात आवडती व्यक्ती राहते, ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून बघत मोठे झालो आहे.
गावच्या घरी आमच्या त्यांचा फोटो पण आहे. मुंबईत घर लहान आहे, घर लहान होतं पहिल्यापासूनच. सो असं ज्याला आपण लहानपणापासून खूप ॲडमायर करतो त्याचं असं फोटो वगैरे लावणं असं कधी जमलं नाही. बट गावी जो लहानपणापासून लावलेला फोटो आहे तो अजून तसाचा तसा आहे. पॉलिटिकल व्ह्यूज म्हणा किंवा पॉलिटिकल पार्टी म्हणा, त्याच्याशी एकमत असणं नसणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. बट एखादी व्यक्ती आपल्याला आवडणं, लहानपणापासून आपण त्या व्यक्तीला बघतो आहे आणि लहानपणापासून आपण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल असलेलं प्रेम, आदर, एवढी वर्ष झाली पण तो 1% पण कमी नाही झाला आहे कधी. सो जे माझ्या जवळची लोक आहेत त्यांना माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो आहे आणि पार्कात जातो आहे म्हणजे कोणाबद्दल बोलतो ते माहिती आहे. हा महाराष्ट्र त्यांचा फॅन आहे. म्हणजे लहानपणापासून जो पहिला फोन आला हातात 10वी नंतर 9वी नंतर कॉलेजला असताना, त्या फोनवरती त्यांची असलेली रिंगटोन. ओके, सो आपण पोचलो आहोत आपल्या पार्कात. जास्त काय नाही, जस्ट छोटीशी एक राऊंड मारणार, बाईकवरनं उतरणार नाही आणि मग घरी निघून जाणार. जस्ट इकडचं जे वातावरण आहे ना ते मला खूप आवडतं, त्यासाठीच येतो मी इकडे 2 मिनटासाठी, 2 ते 3 मिनटासाठी. आणि तिकडनं मग घरी कळते. आपण पहिल्यापासूनच खूप आवडतं हे वातावरण आपल्याला इकडचं. आणि सर्वात मेन कारण म्हणजे आपलं लहानपण ज्यांना बघून आपण घालवलं, ज्यांचा फोटो आपल्या घरी आहे, ज्यांचा फोटो आपल्या हृदयात आहे, असे आपले राजसाहेब ठाकरे, त्यांचं घर आहे इकडे. त्यासाठी पण आपण इकडे येतो, असेच कधीतरी राऊंड मारायला. नॉट एव्हरी डे काइंड ऑफ, बट जेव्हा पण असं वाटतं की इथे यायला पाहिजे तेव्हा आपण इथे येऊन जातो. सो इथे आल्यानंतर राईट साईडला नॅचरल्स आहे, राईट साईडला नॅचरल्स आहे. इथे आईस्क्रीम खाऊ शकता आणि शिवाजी पार्कात बघण्यासारखं खूप गोष्टी आहेत. दिवाळीला जर तुम्ही आलात तर इथे दीपोत्सव असतो. मराठी भाषा दिनाच्या दिवशी आलात तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात बघायला भेटणार नाही एवढं मराठी पुस्तकांचं संमेलन असतं. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा हा जो सिग्नल आहे त्या सिग्नलवरनं जेव्हा तुम्ही लेफ्ट घ्याल तेव्हा इथे एक मस्त छान चिकन रोल्स भेटतात, शोरमा भेटतो. आणि असं नाही म्हणत आहे की अफोर्डेबल आहे, टेस्टला पण भारी आहे. या लेफ्टला हा जो सिग्नल, गाडी धुवायला पण झाली आहे यार. 4-5 हफ्ते झाले गाडी धुतली नाही आहे. आज धुईन कदाचित. आज जर काय आफ्टरनूनमध्ये काम नसेल तर गाडी धुवून घेईल. थोडीशी क्लीन पण होईल गाडी. धूळ साचली आहे इकडे. येस, आपला अजून एक व्लॉग येणार आहे बाईकच्या संदर्भात. आपले जास्त मोठे व्लॉग्सच येतील तर सध्या, कारण का ट्रॅव्हल आहे. 1-2 म्हणजे नॉर्मल व्लॉग्स आहेत आपले, अलिबागला जाऊन रेवदंडा बीच वगैरे तसे व्लॉग्स पण येतीलच. अजून एक व्लॉग करणार आहोत आपण बाईक क्लिनिंग, पॉलिश, चेन क्लिप, चेन ल्यूब, हे सर्व व्लॉग्स येतील. बट हे सर्व व्लॉग्स आपण चौललाच करू,
शूट, कारण का तेव्हा दोन्ही बाईक्स असतील आपल्या तिकडे होपफुली. दोन्ही नसेल तरी एक तरी असेलच, हिमालयन किंवा बुलेट. सो तेव्हा तुम्हाला ते व्लॉग्स बघायला भेटतील. फर्स्ट असेल बाईक क्लिनिंग, त्यानंतर क्लिनिंग केल्यानंतर जे चेन ल्यूब आपण करतो, चेन क्लीन करून चेन ल्यूब करतो, सो ते बघायला भेटेल. सो आपण एक छोटासा मोटो व्लॉग केलेला इकडनं शिवाजी पार्क, गिरगाव टू शिवाजी पार्क, बाईक चेक करण्यासाठी. तुर्तास एवढंच. भेटूया पुढल्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.